नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा प्रियंका खरात यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज कुठल्या रेसिपीबद्दल नाही आहे, आज आम्ही एक प्रॉडक्ट ऑर्डर केलेला आणि वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं। आणि तो आम्ही प्रॉडक्ट ऑर्डर केला आहे ग्लेनचा मल्टी फंक्शन हा ब्लेंडर आहे। आणि त्या ब्लेंडरसोबत आम्हाला काय काय मिळालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो। हा बघा, असा एक जार मिळालेला आहे, बिग जार। त्यानंतर हा असा एक बॉटल मिळालेली आहे। हा जार पण आहे आणि तुम्ही आज बॉटल पण याला यूज करू शकता। आणि हा ज्युसरचा एक ब्लेंडर आहे, तो पण मिळालेला आहे यासोबत। फायनली हा तो ग्लेनच्या कंपनीचा हा ब्लेंडर आहे। आणि त्यासोबत हा मसाला वाटण्यासाठी हा छोटासा जार मिळालेला आहे। मित्रांनो, दिसायला हे प्रॉडक्ट खूपच सुंदर दिसत आहे आणि खूपच मल्टीफंक्शनल प्रॉडक्ट त्यांनी दिलेले आहे यामध्ये। हे स्पेशली आम्ही ज्यूससाठी मागवले आहे आणि याची बॉटल तयार करून दाखवा ना। हे मिक्सर पण आहे आणि याची बॉटल म्हणून पण तुम्ही यूज करू शकता। तुम्ही हा ब्लेंडर काढू शकता आणि तुम्ही जर तुमचा ज्यूस करून झालं त्यानंतर तुम्ही असं याला कॅप लावून तुम्ही त्याला ॲज अ बॉटल पण यूज करू शकता आणि सोबत कॅरी पण करू शकता। तुम्ही बॉटल ज्यूस। आणि हे छोटं फक्त याच्यामध्ये आपण मसाले वगैरे यूज करू शकतो। आपण मसाले आपण म्हणजे सुके मसाले जर आपण वाटायचे असतील घरामध्ये, आणि तुम्ही यामध्ये चटणी सुद्धा बनवू शकता त्या छोट्या जारमध्ये। आणि याच्यामध्ये फ्रूट टाकल्यावर फ्रूटमध्ये ज्यूस बाहेर येणार आणि त्याचा जो बाकी उरलेलं जे आहे फ्रूटचं ते आतच आहे। असा हा मल्टीफंक्शन हा जार आहे ब्लेंडरचा। आपण आज बनाना मिल्कशेक बनवणार आहोत। चला मित्रांनो, आपण याला एक टेस्ट करून पहिल्यांदाच घरामध्ये केलेलं आपण बनाना शेक बनवून ट्राय करूया। चला मग आपण येऊया। तर मित्रांनो, आम्ही बनाना शेक बनवण्याची प्रोसेस स्टार्ट करत आहोत। तर आता प्रियंका बनाना काढून घेते इंग्रेडियंट्स दाखवणार ना। आणि म्हणजे बघा, याच्यामध्ये बघा म्हणजे ड्रायफ्रूट भिजवून ठेवले होते मी। हां, खजूर आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, पिस्ता पण आहेत आणि मनुके इथं वरून ऍड करणार आहे। आता बनाना कट करून घेत आहे। चला मित्रांनो, हा जार स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सुकवूनही घेतलेला आहे। मी भांड्याला फर्स्ट टाइम यूज करते। हां, बघूयात हे साईड पाण्यामधून बाहेर काढते मी आधी। आता त्या जारमध्ये अगोदर बनानाच टाकूया आपण। आता यामध्ये 2-3 खजूर टाकूया आपण। बी काढून घ्यायचं, बी काढून अशा प्रकारे। साधारणतः 4 खजूर आहेत। मी याच्यामध्ये शुगर ॲड करणार नाही आहे म्हणून मी खजूर जास्त घेतलेले आहेत। आता आम्ही ड्रायफ्रुट्स टाकतोय। बनाना मिल्कशेक बनवताना कम से कम 4 ते 5 तास तरी ड्रायफ्रूट भिजू घालून ठेवायचे। साधारण अर्धा कप म्हणजे मोठा कप घेतलेला आहे, अर्धा कप दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये खूप दूध कच्चं दूध टाकतात, पण आम्ही दूध गरम करून घेतलं होतं, त्याला थंड केलं आणि मग आम्ही ॲड करतो त्याच्यामध्ये दूध। आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच हनी टाकूया, कारण आम्ही शुगरचा यूज करत नाही इथे। स्वीटनेससाठी हनीचा यूज करत आहोत। मनुके पण ॲड करते।
तुम्ही वरून पण ॲड करू शकता मिल्कशेक पूर्ण झाल्यावर. फायनली झाकण लावते. मी फर्स्ट टाइम यूज करत आहे, कधी यूज केलं नाही आहे अशा पद्धतीने. आता याला काय उलटं करायचं का? आता हे उलटं करून तिथे ओके पूर्ण फिट्ट करून घ्यायचं याला. फिट्ट झालं त्यानंतर हे आणि बसलं ना बरोबर. हो हो. आता हे उलटं तिकडे. बापरे, मला खूप भीती वाटत आहे, तरी पण मी करते. घाबरण्याचं काही कारण नाही आहे. बसलं आहे. हो बसलेलं आहे. आता बटन चालू करायचं. हे बटन कसं चालू करायचं? ओके हां हे हे बटन. बटन दाबी. हां हे अगोदर बटन चालू करून हां ते दाब. याला पकडायची गरज आहे का नाही काय ते? हात ठेव फक्त कारण हात ठेव ना. काय करू? दाब, प्रेस कर. दाबून ठेव. बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे ब्लेंडर चालत आहे. बस कर. परत एकदा चालव. झालं का? आता आपण चेक करून घेऊया की आपली मिल्कशेकची स्थिती काय आहे. काढून घे जार. आता तो उलटा कर. आता त्याचं झाकण काय काय झालं? खोल त्याला. बघा मित्रांनो, तर स्थिती काय आहे मिल्कशेकची. छानसा असा मिल्कशेक त्याने बनवलेला आहे मित्रांनो. खूपच छान याची स्मेल पण खूप सुंदर येते. काहीतरी ग्लासमध्ये ओतून घेते. एकदम असं घट्ट आणि दाटसर बनवलं. खूप छानसा बनाना शेक यांनी बनवलेला आहे, ते पण काही मिनिटाच्या आतमध्ये. तर याची एकदम 5 मिनिटाच्या आतच 2 मिनिटामध्ये त्याने मिल्कशेक बनवलेला आहे. तर बराच चांगला ब्लेंडर हा आहे क्लेम कंपनीचा. चला आता आपण हे टेस्ट करून सांगूया कसा बनला आहे तो. ये पटकन घेऊन ये. चला तर मित्रांनो, आमचा बनाना शेक रेडी आहे म्हणून आता आपण टेस्ट करून सांगूया की कसा बनलेला आहे. खूप छान मित्रांनो, खूपच मस्त बनलेला आहे बनाना शेक. मला साखर टाकायची काहीच गरज नाही. साखर टाकू पण नका. एकदम सोबत खजूर. वाव, खूपच छान असा बनलेला आहे बनाना शेक. मित्रांनो, जर तुम्ही नुकताच एक ब्लेंडर विकत घेण्याचा जर विचार करत असाल तर तुम्ही या ग्लेन कंपनीचा नक्कीच कन्सिडर करू शकता. चांगली परफॉर्मन्स आहे त्याची. 1-2 मिनिटाच्या आतच त्याने चांगला बनाना शेक बनवलेला आहे. पॉवरफुल मोटर आहे त्याची. तर तुम्ही नक्कीच एकदा कन्सिडर करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा भेटूया नवीन मजेदार रेसिपी सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि लगेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.